आत्ता आपण माहिती घेणार आहोत अशा एका तालुक्याची, ज्या तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पर्यटन तालुका म्हणून ओळखले जाते। पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीने समृद्ध असलेला तालुका म्हणजेच जुन्नर। जुन्नरचे प्राचीन नाव हे जिरणनगर होते आणि इथेच किल्ले शिवनेरीवर 1630 साली जन्म झाला होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा। शिवनेरी, जीवधन, चावंड, हडसर, नारायणगड, सिंदोळा, निमगिरी, ढाकोबा असे 8 भव्य किल्ले। भारतातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 350 लेणी असलेला हा एकमेव तालुका आहे। भारतातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती आणि ओझरचा विघ्नेश्वर ही 2 मंदिरे या ठिकाणी आहेत। जुन्नरमध्ये मध्ययुगीन कालखंडात व सातवाहन कालखंडात मोठे व्यापारी केंद्र होते। सुमारे 2000 वर्षापूर्वी नाणेघाटाचा व्यापारासाठी वापर होत होता। जुन्नरमध्ये 5 नद्यांचा उगम होतो। कुकडी, मीना, पुष्पावती, मांडवी आणि काळू ही त्या नद्यांची नावे आणि या नद्यांमुळेच जुन्नर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणे असलेला तालुका म्हणून ओळखला जातो। पिंपळगाव जोग, माणिकडोह, येडगाव, वडज आणि चिलेवाडी अशी 5 प्रमुख धरणे या तालुक्यामध्ये आहेत। माणिकडोह येथे महाराष्ट्रातील एकमेव बिबट्या निवारण केंद्र आहे। तसेच जगातील सर्वात मोठी दुर्बीण म्हणजेच GMRT खोडद या ठिकाणी याच तालुक्यात आहे। तसेच 75,000 वर्षांपूर्वी इंडोनेशिया येथील टोबा ज्वालामुखी मधून उडालेला लाव्हा, ज्याला टेफराचा पाऊस म्हटलं जातं, त्याची टेफरा राख जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी या ठिकाणी कुकडी नदी पात्रात येऊन पडली। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या तालुक्यावर पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।